तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर सध्या अचानक भयानक पावसाचं वातावरण झालं आहे। इकडं पोरं बघू शकता, आपला वरद आहे, वरद काहीतरी ज्यूस पितोय मस्तपैकी आणि पोरांचा जरा आवाज आहे बॅकग्राऊंडला। आणि या साईडला बघू शकता एकदम जोरदार वारा सुटला आहे। मगाशी पण आम्ही आता व्हिडिओ शूट करत होतो, दुर्वेश आणि माझी एक छोटीशी रील होती कॉमेडी, पण ती आम्हाला स्थगित करावी लागली कारण की प्रॉब्लेम काय झाला की जोरात वारा वगैरे सुटायला लागला। थोडी फाटी वगैरे आतमध्ये घरी न्यायची होती कारण की आता जोरदार पाऊस स्टार्ट होतो आहे आणि थोडे थोडे असे थेंब पडायला लागलेत। हा बघा आपला दुर्ग्या नाचतो आहे आणि या साईडला बघू शकता की वाऱ्यामुळं कसला धुरला उडतो आहे। पण यामुळे या पावसामुळे थोडी वाट लागणार आहे ती म्हणजे आंब्यांची। काय दुर्वेश? आंबे जातील, खायला नाही भेटणार। आणि वरद तू काय पितोयस? काय थंड आहे? थंडा? पावसाळ्यात थंडा पितोय बघा, म्हणजे पावसाळा नाही सध्या उन्हाळा आहे खरं तर, पण पावसाचं वातावरण झालं आहे आणि थंडा पितोय। आता आपण दुर्वेशकडे जातो आहे। तर दुर्वेश काय बोलायचं आपल्याला, कसं वाटतं? आम्हाला तर आंबे खायला भेटणार पाऊस आला तर दुर्वेशला आपल्या आंब्यांचे पडले आणि इकडे मागे सृष्टी पण आहे, ती बघा तिकडे आहे, एकदम छत्रछायेखाली बसले, तिला पावसात काय भिजायचं नाही आहे। तर आम्ही आता पावसात भिजतोय आणि यांची आता मूड झाला आहे क्रिकेट खेळायचा, पण वाटत नाही यांना कोण क्रिकेट खेळून देईल कारण की सध्या गडगडण्याचा वातावरण दिसतोय, विजा वगैरे कडकडण्याची शक्यता आहे। बघू आता कसं काय होतं आहे। जर पाऊस उडून गेला तर काय आपले आंबे वाचतील, काजू पण वाचतील, नाहीतर काय मग खरा वारा नाही आंब्यांचा, कारण की आधीच आंबे कमी आहेत आणि त्यातल्या त्यात पाऊस पडतो आहे, मोहर जाणार आणि जे ऑलरेडी आंबे झालेत, कायऱ्या झाल्यात, त्या काय पिकणार नाहीत, पडणार त्या वाऱ्यामुळं। बाकी काय पंटर लोक कुठे आहेत आपली? फिरायला अक्षय काष्टे कुठे आहेत? मी काय माहिती, घरी असतील। हां, अक्षय काष्टेंना फोन नाही लावला आज? तर अक्षय काष्टे आज घरी आहेत, मला वाटते काहीतरी फाटी वगैरे घरी नेत असेल जेणेकरून रात्रीची सोय होईल, उद्याची सोय होईल, कारण की फाटी ओली होणार बाहेर ठेवलीत तर पाऊस येतो त्यामुळं। तर आपला वरद आला बॅट घेऊन, आता यांची क्रिकेटची मॅच चालू होणार आहे, ती पण थोडाच वेळ तुम्हाला बघायला भेटेल। आणि इकडून पोरी पण येत आहेत बघा, कधी ना कधी तरी बाहेर पडतात माझे फॅन पोरी। इकडं क्रिकेट मॅच चालू झाली वरदची विदाऊट स्टंप, आणि इकडं बॉलर पण नाही कारण की दोघंच असल्यामुळं काय स्टंपची गरज नाही। आणि पावसाची वाट बघणाऱ्या पोरी बघू शकता, एक पोरगा पण आहे त्यात। काय कसं वाटतंय? पाऊस येतोय, मस्त वाटतंय ना? बघू शकता ढग पण एकदम दाटून आलेत आणि पाऊस पण आता पडतोय थेंब थेंब, कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण पडतंय। आला रे पाऊस आला, पाऊस आलेला आहे जोरात। मग काय दुर्वेश भिजणार आहेस तू? मग काय भिजणार, क्रिकेट खेळता खेळता भिजणार। दुर्वेशने अंघोळ केलेली दिसत नाही म्हणून दुर्वेश भिजणार आहे पावसात, आणि सोबत वरद देखील त्यात सामील होणार आहे। या साईडला काही जास्त नाही आहे, पण या साईडला ढग जास्त आहेत का? पावसाचं वातावरण झालं आहे आणि याला ऊन लागतोय। काय रे ऊन लागतोय काय तुला? टोप्या घातल्यात त्या माणसाने तिकडे टोपी नाही घातला नाही, पण बॅट्समनने टोपी घातला नाही। मला वाटतं केसांचं रक्षण करण्यासाठी असेल कदाचित। मैदानात या मग। हां, हो काय? केसांना शेपमध्ये आणण्यासाठी त्याने टोपी लावला नाही आणि पावसाची आता सुरुवात झाली आणि आपले प्लेयर, क्रिकेट प्लेयर श्रेया काष्टे की श्रेया बुगडे, सॉरी श्रेया काष्टे मैदानात आलेले आहेत बघूया, आणि फलंदाजी करणार आहेत। बॉलर भयानक आहेत त्यामुळे मला वाटत नाही की ते जास्त वेळ टिकू शकतात श्रेया काष्टे, वरद काष्टे टिकू शकतात समोर। तर श्रेयाचा खेळण्याचा मूड झालेला आहे, पण श्रेयाला बॅट कोण देत नाही, चुकून इंजर्ड झालेले प्लेयर आपले वरद काष्टे, चुकून बॅट लागलेली आहे त्यांना। दुर्वेश काष्टे चेंडू न देताना त्यांना कॅच खेळायचं आहे। श्रेया बिचारी बॅट घेऊन आले, पण हे दोघं महाशय काय बॉल टाकत नाहीत त्यांना। आणि इकडून आपले हिटमॅन आलेले आहेत, वरद काष्टे यांचे खास जिगरी दोस्त, खास फिरायला गेलेले, पण या दोस्तांना घेऊन नाही जात कुठं फिरायला, फक्त शाळेतल्या मित्रांना फिरायला घेऊन जातात।
काय फोन लावलेला की नाही मला कधी फोन केलास मला फोन लावलेला की नाही फोन केला व्हिडिओ चालू आहे का हा अरे वॉटर काय नाही लावला वॉटर पार्कला जाऊन येतो व तुम्हाला घेऊन नाही जात आम्ही जाऊ उद्या जाऊ त्याला नेऊ नका. तर आता जिगरी तिघं गेलेले आहेत तिकडे आणि इकडे बॅट्समॅनला बॉल टाकायला कोण नाही फक्त. तर आलेले आहे शर्वरी काष्टे पण बॉलर नीट बॉल टाकत नाही. बॉलिंग करताना शर्वरी आणि बॅटिंग करताना मस्तपैकी चेंडू उडवलेला आहे आणि आऊट. दुर्वेश काष्टे यांनी कॅच पकडलेली आहे. पुन्हा एकदा आता चौकार गेलेला आहे पण चुकीचा चौकार आहे तो. असाच टाकलेला आहे तो बॉल. सध्या काय होतं आहे की बेकार विजा कडकडत आहेत आणि पोरं बघा इथं आलेत आमच्या इथं. आत्ताच एक वीज चमकली थोडी त्यामुळे सध्या पोरी घाबरल्या आणि जरा पळाल्या घराकडे. त्यामुळे सध्या मी घराच्या इकडे आलो आहे आणि आता कदाचित मी थांबू शकतो ब्लॉग थोड्या वेळाने. जर पावसाचा म्हणजे पाऊस जर जोरात आला आणि दाखवायला मिळाला तर दाखवायचा प्रयत्न करेनच आणि नाही मिळाला तर नाही करणार. बघा कोकणी मानव पण आहे आपल्यासोबत पण कोकणी मानवने अजून ब्लॉग चालू नाही केला. केलाच काय केला म्हणजे छुपे रुस्तम आहेत ते कडेकडेनी ब्लॉग करतात तिकडनं कोपऱ्याने आणि आम्हाला घेत नाहीत त्याच्यात ब्लॉगमध्ये बघू शकता. आणि दुर्वेश काष्टे यांनी रिटेक घेतल्यामुळे आपली एक छोटीशी रील खोळंबली आहे. एकदम पूर्ण नाही झाली नाही ती उद्या करायला लागेल आता आणि लवकरच ती भेटीला येईल तुमच्या. त्यामुळं प्रतीक्षेत राहा. आणि यांचं काहीतरी आता चालू झालं आहे बघूया. आता पाऊस जोरात आला तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीनच म्हणजे किती जोरात पाऊस पडतो आहे आणि किती जोरात वारा मगाशी सुटली आहे तो बघितलेला असतो मी. फायनली पाऊस जोरात आलेला आहे दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. इकडं कोकणी मानव आणि दुर्वेश पण शूट करतायत त्यांना पण दिसत असेल. तर बघू शकता व्हिडिओत कॅमेऱ्यात दिसतोय का बघू शका. तिघजण आलेत. ऋषभ वरद आणि ऋषभचा मित्र आलाय. ऋषभ गेला रिसॉर्टला तेव्हा कसा गोरा झालाय. हा बघा वरद ऋषभ कुठे गेला फिरायला. फिरून आलास मजा केलीस. परत चाललाय घरी आणि बघू शकता पाऊस कसला पडतोय. इथं पण बघू शकता याला आधी पण ओली झाले आणि खाली पण बघू शकता मस्तपैकी एकदम मातीचा वास सुटला आणि हे दोघं पोरं भिजत आहेत. तू नाही जात काय रे. नाही मानव आपला शूट करतोय. मानव काय रिस्क नाही घेणार. नवीन आहे फोन त्यामुळं. आणि काळकाई कोंड काळकाई कोंड भिजताय तुम्ही. घरात समजला ना वाट लागेल तुमची. क्या करणे आ गए काय चाहते कुठे आहेत तुझे चाहते. मी नाही तुझा फॅन नाही. व्हिडिओ बघतात ते. हो काय असं आहे का. माझ्या फॅन्सच व्हिडिओ बघतात ते. माझी तर जोरात पाऊस चालू झाला आता आणि मधून विजा पण कडकडत आहेत. मस्त नेचर झालं आणि एकदम थंड वाटतंय. याआधी थोडा गरमी वाटत होती पण आता मस्तपैकी थंड वाटतं. तर आता पाऊस तर थांबला आणि मस्तपैकी मातीचा सुगंध सुटला आहे. मस्त वास येते जसं की पावसाळ्यात येतं तसं. आणि पोरं आता क्रिकेट खेळायला जातात. आपण तर काही खेळणार नाही. आपण फक्त व्हिडिओ करायचे. बाकी बघू शकता थोडा पाऊस थांबला त्यामुळे बाहेर पडता आला आहे. इकडं बघू शकता मागे रस्ता पण एकदम भिजून गेला आहे पूर्णपणे ओला झाला आहे. आणि आता ही पोरं आता क्रिकेट खेळणार बोलत आहेत. त्यांचा मूड झाला आहे क्रिकेट खेळायचा आणि स्टार्ट केली नाही क्रिकेट खेळायला. आजूबाजूचा निसर्ग आता एकदम बघू शकता मस्त वाटतंय. खरंच मस्त वाटतंय. थोडा आता थंडावा वाटतोय. पण पुन्हा आता हा पाऊस काय अवकाळी पाऊस असल्यामुळे काही म्हणजे आजच पडणार. उद्या वगैरे पडला तर ठीक नाही पडला तर मग काय परत कडक उन्हाळा चालू होणार आहे आपला. कारण की अजून मे आलेला नाही आहे. आपला ऋषभ का बोलायचा आहे. ऋषभ काय नाही आम्हाला. ऋषभ सध्या व्हिडिओमध्ये दिसत नाही. ऋषभ आपण कधीपासून देणार आहात कंटेंट लोकांना. कॉमेडी व्हिडिओ देऊ आपण. कधी देऊ आपण. उद्यापासून बोल. उद्यापासून पेपर काहीच खतम हो गया हमारे अभी मौज मजा. तर ऋषभचे पेपर होते त्यामुळे तो सध्या व्हिडिओत येत नव्हता पण आता उद्यापासून येईल तो असा बोलतोय. बघूया येतो काय की गेम खेळत बसतो बघू आपण. तर सध्या आता काय करू आपण की बिरोज घेऊ तुमच्यासाठी आणि बिरोजचे एन्जॉय करा तुम्ही.
सध्या बारीक बारीक एकदम थेंब थेंब मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि मागे बघू शकता तिकडे मस्तपैकी एक म्हणजे थोडा ऊन आहे आणि मस्तपैकी व्ह्यू तयार झाला आहे. तर त्याची पण व्हिडिओ थोडी बिरोल्समध्ये ॲड केले आहे. तर मस्त वाटतं आहे. आणि इकडे पोरांचे आता क्रिकेट खेळतात तर क्रिकेट खेळणं त्यांचं चालूच आहे. तर आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.